नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजपासून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आजपासून मी पॉडकास्ट सुरू करतोय माझ्या चॅनलवर. असं रेग्युलर काही असं अजून मनामध्ये नाही आहे, पण आजपासून मी सुरू करतोय पॉडकास्ट. आणि सर, एक प्रश्न की तुम्ही फिजिओथेरपीच का चूज केली? कारण का तुम्ही जेव्हा तुम्हाला UGचं सिलेक्शन करायचं होतं कोणत्या फील्डमध्ये, तर त्यावेळी फिजिओथेरपी नावारूपाला नव्हती, जे की आत्ता पण आहे. तर तेव्हा फिजिओथेरपी का चूज केली आणि त्यामध्ये पण स्पेशालिटी स्पोर्ट्सच का? ऑप्शन्स इन स्पोर्ट्स फिजिओथेरपी. म्हणजे आता जर समजा मी पण आता UG आहे, समजा मला जर इंटरेस्ट असेल स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये करायचा, त्याची एक्सपेक्टेशन मुलांकडून असतं की प्लेसमेंट कुठे होईल किंवा जॉब्स आणि एक्सपेक्टेड सॅलरी किती असू शकते त्या, आणि वेगवेगळ्या कंडिशन्सला ट्रीटमेंट दिलेली आहे. तर ॲक्वाथेरपीमध्ये 2 पार्ट येतात. एक ट्रीटमेंट पर्पज आणि एक आहे तो फिटनेस पर्पज. अच्छा, ओके. तर ट्रीटमेंट पर्पज जो आहे तो अगदी तू 2 महिन्याच्या लहान बाळापासून अगदी 99 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तू ट्रीट करू शकतोस. अच्छा, ज्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपल्या पॉडकास्टचा विषय आहे फिजिओथेरपी रिलेटेड, आणि माझे आजचे पहिले गेस्ट आहेत पॉडकास्टचे डॉक्टर ऋषिकेश जाधव, जे की कोल्हापूरमधले खूप जास्त एक्सपिरियन्स फिजिओथेरपिस्ट आहे आणि त्याचबरोबर फर्स्ट कोल्हापूरमधले हायड्रोथेरपिस्ट आहेत, फर्स्ट अँड ओनली हायड्रोथेरपिस्ट इन कोल्हापूर. तर ते आज माझ्या पॉडकास्टचे गेस्ट असणार आहेत. तर येस, पॉडकास्ट हा एन्जॉय करा. आणि तुमचे जर अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरांचं जे क्लिनिक आहे, हायड्रोथेरपी जे युनिट आहे, तर तिथे तुम्हाला जर भेट द्यायची असेल तुमच्या काही इंजुरीज रिलेटेड, तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर, इंस्टाग्राम ID आणि सरांचं गुगल लोकेशन क्लिनिकचं सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो नमस्कार, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर ऋषिकेश जाधव. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. तर आपण काही प्रश्न विचारणार आहेत फिजिओथेरपी और हायड्रोथेरपी रिलेटेड. ओके. तर सर, पहिलं तर तुमचं इंट्रोडक्शन सगळ्या प्रेक्षकांना बघा. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश जाधव, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. कोल्हापूरमध्ये गेले मी 14 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. आणि मी एकमेव फिजिओथेरपिस्ट आहे जो ॲक्वाथेरपीमध्ये सर्टिफाईड आहे कोल्हापूरमध्ये. तर गेले 14 वर्षाची प्रॅक्टिस कोल्हापूरमध्ये आहे. 2009मध्ये मी आपल्या इंडियन व्हॉलीबॉल टीमबरोबर वर्ल्ड कपला काम केलेलं आहे, 2009च्या व्हॉलीबॉल वर्ल्ड कपमध्ये. प्लस 2014 ते 2016 ह्या काळात मी आपल्या कोल्हापूर पोलीस फुटबॉल टीमबरोबर काम केलेलं आहे. तसंच बरेचसे स्विमर्स आहेत, रेसलर्स आहेत, बॅडमिंटन प्लेयर्स आहेत, आयर्नमॅन आहेत. अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्स क्षेत्रातील लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. आणि सर, तुमच्या अकॅडमिक्सबद्दल? ॲकॅडमिक्सबद्दल माझं UG कंप्लीट झालं 2003मध्ये CV रमन युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर मी मास्टर्ससाठी बँगलोरला 2008ला गेलो. ती 2 वर्षाची मास्टर्स डिग्री, ज्याच्यामध्ये मी स्पोर्ट्स इंजुरी आणि ऑर्थोपेडिक्स यामध्ये डिग्री घेतलेली आहे. आणि त्यानंतर 2011पासून ते आजताग्यात कोल्हापूरमध्ये मी प्रॅक्टिस करत आहे. आणि सर, एक प्रश्न की तुम्ही फिजिओथेरपीच का चूज केली? कारण का तुम्ही जेव्हा तुम्हाला UGचं सिलेक्शन करायचं होतं कोणत्या फील्डमध्ये, तर त्यावेळी फिजिओथेरपी नावारूपाला नव्हती, जे की आत्ता पण आहे. तर तेव्हा फिजिओथेरपी का चूज केली आणि त्यामध्ये पण स्पेशालिटी स्पोर्ट्सच का? एक्झॅक्टली, खूप चांगला प्रश्न आहे अथर्व. तर झालं असं की जेव्हा माझं 12वी कंप्लीट झाली त्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझी फॅमिली बॅकग्राऊंड मेडिकल आहे. माझे वडील डॉक्टर आहेत, माझी बहीण डॉक्टर आहे. तर त्या ह्याच्यातच आपल्याला काहीतरी वर्कआउट करायचं आहे. पण MBBS वगैरे मला माहीत नाही, फारसं त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. काहीतरी वेगळं करण्याचं हे होतं त्यावेळेपासून. त्यामुळे हे फिजिओथेरपी हे मग मी बरंचसं त्यामध्ये थोडं त्यामध्ये रिसर्च केला, त्यामध्ये माहिती घेतली आणि मग म्हटलं येस, डेफिनेटली ह्यामध्ये आपण जरा काहीतरी काम करूया. आणि स्पोर्ट्सच का? स्पोर्ट्स म्हटलं तर मी स्वतः बेसिकली एक स्कूल टाईममध्ये मी स्टेट ॲथलीट आहे. मी खूप चांगल्या प्रकारे बास्केटबॉल, बॅडमिंटन हे गेम्स खेळत होतो. कालांतराने ते मेडिकलमध्ये आल्यानंतर बंद झालेलं आहे. पण माझी पर्सनल आवड स्पोर्ट्स असल्यामुळे मला स्पोर्ट्स इंजिन स्पेशालिटी घेणं जास्त हे वाटलं.
आणि सरांना आम्ही स्पोर्ट्स खेळताना बघितलं आहे कॉलेजच्या जेव्हा मॅचेस असतात वगैरे. सर नेक्स्ट क्वेश्चन. येस. तर करिअर ऑप्शन्स इन स्पोर्ट्स फिजिओथेरपी, म्हणजे आता जर समजा जर मी पण आता UG आहे, समजा मला जर इंटरेस्ट असेल स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये करायचं, त्याची एक्सपेक्टेशन मुलांकडून असतं की प्लेसमेंट कुठे होईल किंवा जॉब्स आणि एक्सपेक्टेड सॅलरी किती असू शकते त्या. ओके, खूप तसा डिफिकल्ट प्रश्न आहे, पण मी असं सांगू शकतो अथर्व की फिजिओथेरपी एक अशी फील्ड आहे की जर का तुमचं बेसिक्स आणि तुम्हाला जे तुम्ही 4 वर्षामध्ये जे काही शिकला आहात ते तुम्हाला उत्तम प्रकारे जर आलं तर यू हॅव स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही जेवढं एक्सप्लोअर कराल तेवढं कमी आहे. ओके, मग जसं तुम्ही UG आता मोस्ट ऑफ सगळ्याच फील्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे म्हणण्यापेक्षा दॅट इज नीड ऑफ द टाईम. बिईंग अ पोस्ट ग्रॅज्युएट इज अ नीड ऑफ द टाईम. मग त्यानंतर तुम्ही क्लिनिकलमध्ये पण जाऊ शकता किंवा ॲकॅडमिक्स पण. ॲकॅडमिक्ससाठी तर पोस्ट ग्रॅज्युएशन इज मस्ट. आता तर PhD इज कंपल्सरी, त्याच्या पुढचा भाग आहे तो. तर कमिंग बॅक टू द पॉईंट की जेव्हा तुम्ही फिजिओथेरपिस्ट म्हणून बाहेर पडता तर आफ्टर स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, तर आता इतका अवेअरनेस जेव्हा मी झालो 2003ला, जसं अथर्व म्हटलं, त्यावेळेला तर काहीच गंध नव्हता लोकांना. सगळ्या ABCD म्हणजे पहिल्यापासून सगळ्या लोकांना सांगून मग ट्रीटमेंट द्यायला लागायची. पण आता बराचसा अवेअरनेस वाढलेला आहे. गव्हर्नमेंटकडनं फॅसिलिटीज आहेत, बऱ्याचशा क्लब्सला टीम्सना अटॅचमेंट्स मिळत आहे. ओके, सो त्या अनुषंगाने जर तुम्हाला स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून करिअर करायचं तर हा पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं बाबा आता तुमचं होमटाऊन काय आहे किंवा तुम्ही कुठे सेटल होणार आहात हा थोडासा विचार ठेवून बाबा तिथे मग कुठले क्लब्स आहेत किंवा टीम्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही इनिशियली विदाउट एनी काय म्हणू शकतो एनी गेन, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला स्वतः टाईम दिला पाहिजे, इनपुट दिलं पाहिजे, तर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला प्रूफ स्वतःला करून मग तुम्ही तिथे ऑब्व्हियसली टीम्सना वगैरे अटॅच होऊ शकता. अँड डेफिनेटली आता जसं IPL आहे, IPLला तर प्रत्येक टीमला 1-2 फिजिओथेरपिस्ट आहेत. तसं महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, प्रो कबड्डी आहे. ह्या अशा ज्या खेलो इंडिया आहे, खेलो इंडियाला आता लागतं, तिकडे देखील फिजिओज आहेत. किंवा जे काही नॅशनल इंटरनॅशनल काही प्लेयर्स आहेत जे ऑलिम्पिक्सला वगैरे गेलेले आहेत, तर अशा लोकांना बऱ्याचशा कंपनीज आहेत, बरेचसे फाउंडेशन्स आहेत, ट्रस्ट आहेत जे स्पॉन्सर करतात. त्यामुळे ते प्लेयर्स काय करतात, ते स्वतःचे फिजिओज वगैरे अपॉइंट करतात. एक्झॅक्टली, पर्सनल फिजिओ. सो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की तुम्हाला स्काय इज द लिमिट. फक्त तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्या स्पून फिडिंग इथे होऊ शकत नाही, पण डेफिनेटली जेवढं तुम्ही काम कराल तेवढं कमी आहे ह्या फील्डमध्ये. बरोबर. पण आता एक क्वेश्चन विचारतो की व्हॉट इज हायड्रोथेरपी. म्हणजे मला पण ही कन्सेप्ट 1-2 वर्षापूर्वीच कळली. आणि स्पोर्ट्स प्लेअरमध्ये ह्याचा फायदा कसा होतो आणि रादर जे कॉमन पीपल्स आहेत इंजुरीवाले त्यांच्यामध्ये कसा काय फरक होतो, दोन्हीमध्ये वेगवेगळे फरक आहेत ते एक्सप्लेन करायचं. ओके, तर अथर्व ॲक्वाथेरपी हा भाग हा जो प्रकार आहे ज्याला ॲक्वाथेरपी किंवा हायड्रोथेरपी असं म्हणतो, तर तो आपल्या इंडियामध्ये गेले 10 वर्षापूर्वीच आलेला आहे ॲज अ ट्रीटमेंट पर्पज. पण तू जर बघितलास पुरातन काळामध्ये म्हणजे ऑलमोस्ट एक 500 वर्षापूर्वी वगैरे आपल्याकडे नॉर्थ ईस्टला म्हण किंवा त्या साईडला एक गरम पाण्याचे कुंड आहेत. हे फॉरेनर्स जेव्हा या गरम पाण्याच्या त्या हे जे नॅचरल जे गरम पाण्याचे कुंड वगैरे आहेत त्यामध्ये जेव्हा ते जाऊन गरम पाण्यात बसायला लागले, कारण तिकडे सगळं हिवाळी प्रदेश, सगळं बर्फाळ प्रदेश तिकडे, त्यामुळे ते गरम पाण्यामध्ये जाऊन बसले की त्यांना ते खूप छान वाटायचं. आणि त्यातून त्यांना समजायला लागलं की ह्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर बॉडीमध्ये काहीतरी चांगले चेंजेस होत आहेत. सो ॲक्वाथेरपीचा उगम हा तितका जुना आहे. आणि त्यानंतर मग वेस्टर्न कंट्रीजमध्ये ह्याच्यावर बरंचसं रिसर्च झाला चालू आहे आणि हा ॲक्वाथेरपी आणि हायड्रोथेरपी नावाला असं हे आलं. आता ॲक्वाथेरपी म्हटलं तर कोल्हापूर आपल्या ह्याच्यामध्ये 2017 पासून मी प्रॅक्टिस करत आहे कोल्हापूरमध्ये.
आणि वेगवेगळ्या कंडिशन्सला ट्रीटमेंट दिलेली आहे. तर ॲक्वाथेरपीमध्ये 2 पार्ट येतात. एक ट्रीटमेंट पर्पज आणि एक आहे तो फिटनेस पर्पज. अच्छा. ओके. तर ट्रीटमेंट पर्पज जो आहे तो अगदी तू 2 महिन्याच्या लहान बाळापासून अगदी 99 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तू ट्रीट करू शकतोस. अच्छा. हां, मग त्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल लहान मुलांमध्ये वयाप्रमाणे वाढ होत नसेल, मग त्याला आपण डिलेड माइलस्टोन म्हणतो, किंवा CP आहे, मतिमंद मुलं आहेत, किंवा ऑटिझम आहे, स्वमग्नता ज्याला म्हणतो, तर ह्या अशा बऱ्याचशा कंडिशन्सना ॲक्वाथेरपी ही खूप इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर मग जर मोठ्यांमध्ये म्हणायला गेलं तर पॅरालिसिसचे पेशंट आहेत, GBS ज्याला म्हणतो, गुलियन बेअर सिंड्रोम आहे, प्लस नी ट्रान्सप्लांट आहे, एव्हियन ज्याला अव्हस्क्युलर नेक्रोसिस, खुब्यातल्या हाडांची झीज होणे, ह्या अशा अनेक कंडिशन्सला ॲक्वाथेरपी खूप इफेक्टिव्ह आहे. हा झाला आता हा ट्रीटमेंट पर्पज. ओके. आता फिटनेसमध्ये जर जायचं म्हटलं तर बऱ्याचशा लोकांना आता मोस्ट प्रॉब्ली फिमेल्सना वेट लॉसचं खूप हे असतं की फिट अँड फाईन राहायचं, वेट लॉस झाला पाहिजे. तर पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, जेव्हा तुम्ही जमिनीवर एक्सरसाइज करता, तेव्हा हवेचा रेजिस्टन्स फार कमी असतो. ओके. पण पाण्यामध्ये तुम्हाला पाण्याच्या रेजिस्टन्सच्या अगेन्स्ट काम करायचं असतं. तर तिथं तुम्हाला कित्येक पट तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. ओके. प्लस ॲक्वाथेरपी जी आहे ती साधारण 3 ते 5 फूट ह्या डेप्थमध्येच केली जाते. बेसिकली ते गरम पाण्याचा पूल असतो. ओके. तर गरम पाणी असल्यामुळे काय होतं की तुमचे एकतर मसल्स सगळे रिलॅक्स होतात, दुसरं तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहात, मे बी प्युअर ब्लड और इम्प्युअर ब्लड, त्या सगळ्या प्रसरण पावतात. त्यामुळं रक्ताचं जे काय सर्क्युलेशन आहे ते वाढतं. ते वाढल्यामुळे किडनीचं जे फंक्शन आहे ते खूप चांगलं होतं. ओके. सो किडनी फिल्ट्रेशन रेट चांगला होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पाण्यात एक्सरसाइज करता, तर तुम्ही नॉर्मली जेवढं ह्याला जाता, टॉयलेटला किंवा युरिनेशनला जाता, त्याच्या डबल टाईम तुम्हाला जायला लागतं जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये एक्सरसाइज करता. ओके. सो असे अनेक फायदे आहेत. मग ते प्रेग्नंट लेडीज आहेत त्यामध्ये देखील पाण्यामध्ये खूप छान प्रकारे एक्सरसाइज होऊ शकतात. स्पोर्ट्स इंजुरीज तर आहेतच सगळे, ACL लिगामेंट टेअर आहे किंवा फ्रॅक्चर्स आहेत, आणि परत त्या पर्टिक्युलर व्यक्तीला परत स्पोर्ट्समध्ये यायचं आहे. तर ॲक्वाथेरपीमुळे काय होतं, मी एक उदाहरण सांगेन. आपल्या कोल्हापूरमधली इंटरनॅशनल लेवलची एक रेसलर आहे ज्याला मी ट्रीट करत होतो. तर डॉक्टर ACL लिगामेंट, एक तर रेसलर आणि त्यात ACL लिगामेंट टेअर होतं. मॅटवरती कुस्ती खेळायची. डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी 8-9 महिने तरी ही मॅटवरती उतरू शकणार नाही. पण मी गेले, मी व्यवस्थित प्रॉपर प्रोटोकॉलनुसार फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट सुरू होती आणि मॅक्स टू मॅक्स 4 ते 4.5 महिन्यामध्ये ती रेसलर परत मॅटवरती उतरली होती आपल्या बेसिक एक्सरसाइजसाठी. हा एक उदाहरण. आणि अजून एक सांगेन, आता सध्याच एक माझ्याकडे पेशंट होता ज्याचं ACL लिगामेंट इंजुरी होती. त्याचं PSI लेवल ऑफिसर लेवलची एक्झाम होती आणि त्याचा लास्ट चान्स होता. आणि त्याचं ऑपरेशन होऊन हार्डली आठवड्यांमध्ये सांगेन, कारण दॅट इज व्हॉट इज डॉक्टर हॅज सेड की 9 आठवडे झालेले आहेत आणि तू कुठल्याही प्रकारे ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीस. युजली ऑब्व्हियसली ACL लिगामेंट ऑपरेट झाल्यानंतर 4 महिने तरी काही करू शकत नाही. पण तो माझ्याकडे आला, त्याचं प्रॉपर असेसमेंट झालं. अल्टरनेट डे ॲक्वाथेरपी होती, अल्टरनेट डे त्याची रेग्युलर फिजिओथेरपी होती. आणि विदिन 9 वीक्स तो इथून राजस्थानला गेला. तिथे त्यानं एक्झाम दिली, 1600 मीटर रन केलं, 100 मीटर स्प्रिंट मारली, लॉंग जम्प झाली, हाय जम्प झाली, सगळ्यामध्ये तो व्यवस्थित पास झाला आणि ही इज गॉट सिलेक्टेड विदिन 9 वीक्स. सो दॅट इज द मॅजिक ऑफ ॲक्वाथेरपी. ओके. एक क्वेश्चन आहे की फिजिओथेरपी रिलेटेड जे मिथ्स आहेत लोकांमध्ये, की एक्झाम्पल एक मसाज आहे, नाही तर माझे पण घरचे म्हणतात की काय दुखलं तर एक हाडकूट करून दे आणि ते बरं करून दे, कायरोप्रॅक्टरी आणि दुसरा मसाज, याबद्दल थोडंसं काय बोललात? आता झालं कसं आहे की आपल्याकडे अवेअरनेस हा खूप कुठल्याही गोष्टीत असू दे खूप कमी प्रमाणात आहे. नको त्या गोष्टींमध्ये आहे, पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत समाजासाठी त्या गोष्टींमध्ये कमी आहे आणि त्याचे उलट गोष्टी जास्त पसरवल्या जातात. आता फिजिओथेरपी म्हणजे गेले एक 10 वर्षापूर्वीपर्यंत अजून देखील ते मसाज करणारा असाच हे आहे.
पण जे फिजिओथेरपी घेतं किंवा ज्यांनी घेतलेलं त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की फिजिओथेरपी नक्की काय आहे. ओके, तर ते नुसतं मसाज आणि हे नाही आहे, तर ते प्रॉपर एक्सरसाइज टेक्निक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रॉपर असेसमेंट घेता, त्याचं पूर्ण माहिती घेता, त्याची हिस्ट्री घेता आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. आता हे मसाज आणि हे कायरोप्रॅक्टिस वगैरे हा खूप आता रिसेंटली आलेला हा सगळा प्रकार आहे. तर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रो अँड कॉन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड आहेत, तसंच ह्याला देखील आहेत. पण जर माझं एक पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही फिजिओथेरपी करत आहात तर तुमच्या बेसिक फिजिओथेरपी जे काय नॉलेज आहे आणि तुमचं इलेक्ट्रोथेरपी आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रॉपर फिजिओथेरपी ट्रीटमेंट हे व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकता. ओके, तर लास्ट क्वेश्चन सर आजचा. आज सरांबरोबर अजून पॉडकास्ट करायचं आहे. खरं आज सर खूप बिझी होते, तरी माझ्यासाठी त्यांनी वेळ काढला आहे. फिजिओथेरपी जे आता स्टुडंट्स आहेत UGमध्ये असतील किंवा PGमध्ये असतील त्यांच्यासाठी थोडेसे टिप्स दिलं तर चांगलं होतील. आणि एक सांगायची गोष्ट की सर माझं 1 वर्ष कोऑर्डिनेटर राहिलेले आहेत कॉलेजमध्ये आणि त्यांच्याकडे 2 इयर्सचा अकॅडमिक एक्सपिरियन्स आहे. हो, जसं अथर्व म्हटलं, हो 2 वर्ष मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. तर अथर्वाने जे आता प्रश्न विचारला त्याच्यावर मगाशी जसं मी म्हटलं की तुम्ही जेव्हा 11वी 12वी झाली त्यामध्ये जे सायन्स वगैरे शिकता इट्स फाईन, दॅट इज अगदी हे. पण इथं जेव्हा येतात तेव्हा ॲज अ मेडिकल स्टुडंट तुम्ही येता तर इथं तुमचं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि एक्सरसाइज फिजिओलॉजी हे तुमचं अगदी पक्कं होणं खूप गरजेचं आहे. हे मी वारंवार क्लासमध्ये देखील सांगितलेलं आणि प्रत्येक स्टुडंटला मी सांगतो. कारण जोपर्यंत तुमचं बेसिक्स क्लिअर होणार नाहीत, तुमचे मसल्स तुम्हाला माहीत असणार नाहीत, त्याची ॲक्शन माहीत नसणार आहे, तोपर्यंत तुम्ही फिजिओथेरपी जेव्हा तुम्ही 4.5 वर्षांनी बाहेर पडता तेव्हा तुम्हाला मग त्याचा काही उपयोग होणार नाही. सो युअर फंडामेंटल्स, युअर बेसिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्ही पहिले 2-3 वर्ष व्यवस्थित करा, तुम्हाला त्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, एवढे नक्की आहे. ओके, थँक्यू सर. असेच पॉडकास्ट आपल्याला करायचं नक्की, एनी टाईम. तर आज माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचं धन्यवाद भरपूर. मला पहिल्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल थँक्यू.